रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अशातच ऐन निवडणुकीत नागोठणे ऐनघर विभागात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिंदे शिवसेनेचे नेते मनोहर सुटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. सर्व प्रवेशकर्त्यांचे राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषद नागोठणे विभागाचे उमेदवार किशोर जैन, दिलीप टक्के, शिवराम शिंदे यांनी पक्षात जोरदार स्वागत केले. ऐनघर पंचायत विभागातील धडाडीचे नेते मनोहर सुटे यांच्या समवेत 20 ते 25 वर्ष राजकीय वाटचालीत सक्रिय असलेले, खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते सुरेश वाघमारे, नामवंत उद्योजक संतोष खाडे, प्रसाद उमरे, दत्ता पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. सर्वसमावेशक असा विकास करण्याचा निर्णय मी जनतेसमोर ठेवलेला आहे. नुसता निर्णय नाही ठेवला आहे, तर प्रत्येक विकासाच्या विषयाची माझ्याकडे असणारं प्लॅनिंग हेही त्यांना उलगडून सांगितलेलं आहे. आरोग्याची सुविधा, सुशिक्षित बेरोजगारांची सुविधा, महिलांचे सक्षमीकरणाचा विषय, आपल्या पंचक्रोशीमध्ये रोल मॉडेल जिल्हा परिषद बनवण्याचा विषय, महसुली गावा निर्माण करण्याचा विषय, ग्रामपंचायती वेगळ्या वेगळ्या ज्या व्यवस्थित होत नाहीत त्यांचा विषय, तालुका होण्याचा विषय, नागोठण्याचं फिल्टर पाणी, त्याचबरोबर संपूर्ण पंचक्रोशीतील पाण्याचा विषय, इलेक्ट्रिसिटीचा विषय, हे सगळे महत्त्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत कशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकतो हा मी माझ्या जाहीरनाम्यात मी दिलेला आहे. ते आपण माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या. जास्तीत जास्त लोकांना हा विषय कळल्यानंतर माझ्या पाठीशी असेही उभे आहेत आणि अजून ठामपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतील. ही विकास कामं राज्य सरकार जो आहे आणि केंद्र सरकार आहे याच्यातून होत असतात. जिल्हा परिषद हा त्याचा माध्यम असतो, जिल्हा नियोजन मंडळ हा त्याचा माध्यम असतो आणि तो माध्यम खुला करण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये मी निवडून जाणं आवश्यक आहे आणि मी निवडून गेल्यानंतर या सर्व गोष्टीला चालना देऊ शकतो. या माध्यमांचा उपयोग आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो. दोन्ही ठिकाणी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिंब्यावरती आहे. त्या सरकारांमधून अनेक विषय होण्यासारखे आहेत, तोच माध्यम महत्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर ऐनघर ग्रामपंचायत तिथले जे नेते आहेत ते माझे सहकारी मनोहर सुटे यांनी आज प्रवेश केलेला आहे. खरं तर मनोहर सुटे कायम मला ऐनघर ग्रामपंचायत निवडून आणून भेट देत असतात. नागोठणा ग्रामपंचायत 17 पैकी 16 सीटा आणण्याच्या अगोदर ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी मला 15 पैकी 14 सीटा आणून दिलेल्या आहेत आणि एक सीट होती तिने आमच्यात प्रवेश केला होता. अशी 3 वेळा सत्ता आमच्याकडे आलेली आहे. आता सुद्धा थोडा विस्कळीतपणा झाला होता, परंतु शिंदे पक्षाकडे जी मंडळी आकर्षित झाली, जी मंडळी शिंदे पक्षाकडे स्वहेतूने गेली, हे त्यांना पटलेलं नाही आणि म्हणून विकासाची ग्वाही किशोरभाई हीच आशा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा ऐनघर ग्रामपंचायतून मताधिक्य देण्यासाठी माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे. निवडणूक ज्या होत्या त्या निवडणुकीला मी पाहिलं किशोर जैन बीजेपीच्या उमेदवार शीत हा जो या ठिकाणी इलेक्शनचा कारभार चालू आहे, त्या कारभारामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऐनघर हिच्या पूर्वी आम्ही कुणाला जाऊ दिली नाही आणि आताही जाऊ देणार नाही. हा किशोर जैन यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल एक विश्वास देतो. या ठिकाणी मी पाहिला सकाळी माझा राजीनामा गेला शिंदे गटाचा आणि पैशाचे जे बंडल फिरवायची ऐवजी आता बाबा फिरवायची वेळ आली. पाहिला एक सरदार, एक मोठा दाढीवाला एक बाबा भाड्याने आणला होता कंपनीमध्ये फिरायला. हा ज्योतिषी आहे, हा सांगत तसा होतो, असा एक भाड्याचा बाबा. आम्ही ते फोटो काढलेले, पहिले तुम्हाला फोटो पत्रकारांना देऊ इच्छितो मी. आता पैशाचे बंडल तर आहेतच, कुठून आले, का आले, कसे आले त्याची परिपूर्ण माहिती आमच्याकडे आहेच. इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पेपर, त्याची माहिती पब्लिक मधनं आलेत का स्वतःचे आहेत, रखडलेली कामं, घेतलेली 100% बिलं, 60% बिलं, 80% बिलं, हे सगळे पुरावे इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सादर करू. अशा या बंडल फिरवणाऱ्या लोकांना आज बाबा फिरवायचे वेळ आले आणि या बाबालाही थांबवण्याचे काम त्या एरियामध्ये
कारण आमच्या सुकळीमध्ये येताना दोन्ही साईडला खिंड आहेत, एक भिसे खिंड लागते, सुकळी खिंड आहे, आणि त्या दोन खिंडीच्या मध्ये आम्ही आहोत. चालताना प्रत्येकाने मतं मागताना विचार करावा, कारण त्या ठिकाणी आदिवासी अखंड बांधव माझ्या पाठीशी उभे आहेत. काही बाजार कुठे भरतात, कसे चालतात, त्या ठिकाणी 7 ते 7 बूथ मोठ्या प्रमाणात चालून सगळ्यात मोठा जो मतदार आहे हा त्या पेटीमध्ये देण्याचं काम आम्ही रात्रंदिवस मतदारांची पेटी पॅक होईपर्यंत, एसटी मध्ये भरेपर्यंत आम्ही प्रयत्न करू. इथे बोलून 2 शब्द थांबवतो. जय हिंद. विभागाचे धडाडीचे शिंदे गटाचे नेते मनोहर शेठ सुटे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज किशोरबाईंच्या या उमेदवारीला आणि पक्षात, राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांच्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आणि किशोरबाईंना त्यांनी घोषणा केली का जास्तीत जास्त मतांनी किशोरबाईंना निवडून आणू, अशी त्यांनी घोषणा केलेली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.